राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकर या त्या प्रकरणाच्या सूत्रधार आहेत। सोसायटीचा तपास चालू आहे। त्या तपासामध्ये अनेक धागे दोरे पुराव्यासह मला वाटते एसआयटीला मिळालेले आहेतच। अजूनही तो तपास इन्व्हेस्टिगेशन चालू असताना त्याच्यामध्ये अधिकची माहिती मिळण्यासाठी म्हणून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकर या त्या प्रकरणाच्या सूत्रधार आहेत। त्याच्यामुळे त्यांना कायद्याने त्या कटामध्ये त्या मोठ्या या सेक्स स्कॅन्डल भोंदूबाबाच्या गुन्ह्यामध्ये सूत्रधार म्हणून 120 ब सेक्शनच्या अंडरमध्ये तातडीने अटक होणं गरजेचं आहे। जेव्हा चाकणकरांना अटक केली जाईल अधिकची अत्यंत डिटेलमध्ये त्याची माहिती आपल्याला मिळणार आहे आणि त्या भोंदूबाबाला शिक्षा होण्यासाठी अशा नराधमांची विकृती ठेचण्यासाठी कायद्याने ठेचण्यासाठी सूत्रधार चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे अशी मी गृहमंत्री साहेबांना निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे आणि ही विनंती कायद्याला धरून आहे। जर चाकणकरांना यांनी सह आरोपी केलं नाही तर आरोपी करण्यासाठी ज्या काही कायद्याचे आमच्याकडे अधिकार आहेत, कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, जर पोलिसांनी त्यांना अटक केली नाही तर ती याचिका हायकोर्टामध्ये की पोलिसांनी तपास हा निपक्ष न करता सेलिब्रिटी आणि पदावर असणाऱ्या लोकांना सत्तेचा दुरुपयोग करून या गुन्ह्यापासून ज्या मेन सूत्रधार आहे यांना लांब ठेवण्यात आलं म्हणून ती याचिका असेल। परंतु पुन्हा सांगते एसआयटीचा तपास चालू आहे। त्याच्यामुळेच मी गृहमंत्र्यांकडे तो अधिकार आहे की तातडीने आपण आदेश देऊन त्याच्यामध्ये ज्या कायद्याच्या कडीमध्ये ज्या याच्यात या सगळ्या दिसतायत या स्वतः सूत्रधार आहेत त्यांना अटक करण्यात यावं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।